हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज विषय असा आहे की आज माझ्याकडे बनवायला काहीच भाजी नाही, पूर्ण फ्रीज रिकामं पडलं आहे। तर आमच्या इथं जवळच सोमवारचा मार्केट भरतो, म्हणजे सोमवारच्या दिवशी भाजीपाल्यांची दुकाने लागतात। तिथं त्या बाजारात जाणार आहे मी भाजीपाला घ्यायला। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत, तुम्हाला मी दाखवते आमच्या इथलं भाजी मार्केट कसं आहे। म्हणजे छोटंसंच आहे पण छान भेटतो तिथं भाजीपाला, फ्रेश असतो। तिथूनच मी पहिले दर सोमवारी जाऊन घेऊन यायची, पण आता काही होत नाही तसं। आवाज घेऊन येतात दर टायमाला, मी काही जात नाही। पण आज मला पण जायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे की कसा तिथला बाजार भरतो। तर चला तुम्ही माझ्यासोबत। आता आज भाजीला काहीच नाही म्हणून आज मला जावंच लागणार आहे। चला निघालो मग आम्ही आमच्या महिन्यावर बसून सनी जायला। आज तुम्हाला दाखवते इंदोरचा बाजार। हा बघा, येऊन पोहोचलो आम्ही बाजारात गेल्यावर खूप अशा भाज्या दिसतात आपल्याला, खूप सारे ऑप्शन भेटतात। त्यानंतर इथं पालक, कोथिंबीर, छान अशी फ्रेश भाजी होती। कोथिंबीर आणि पालक घेतली मी। इथं या बांगड्यांचे दुकानं पण होते जे आपण रोजच्या वापरामध्ये घालू शकतो तशा। त्यानंतर इथं काकडी, हिरवी मिरची, छान असे वांगे होते, मस्त काटेरी वांगे घेतले मग मी। इथं हे वांगे फक्त इथंच भेटतात, कुठं तरी भेटतात, जास्त सर्वीकडे नाही भेटत। इथं भरीत बनवायचे पण वांगे होते, कारलं, हिरवी मिरची, खूप छान अशा भाज्या फ्रेश भेटतात इथं। अहो, इथूनच घेऊन येतात, पण भाज्या खूप महाग होत्या। 40 रुपये बघा। जो भाव आपण भाजीवाल्याला देतो तोच भाव शेतकऱ्याला भेटतो का, हा मला प्रश्न पडतो इथं आल्यावर। कारण खूप भाज्या महाग होत्या, प्रत्येक भाजी 20 रुपये पाव होती। शेवग्याच्या शेंगा पण होत्या आणि कारलं पण घेतलं। मग कारलं घरात सर्वांना आवडतं, फक्त मयंकला आवडत नाही त्यासाठी। आणि या शेवग्याच्या शेंगा पण घेतल्या। हे वांगे पण भेटतात इथं, लांबवाले काले वांगे। त्यानंतर इथं दालींचे दुकानं होते, सर्व प्रकारच्या दाली इथं भेटून जातात। फक्त इथं आपल्याला मटकीची डाळ नाही भेटत आणि चवलीची डाळ नाही भेटत, बाकी सर्व प्रकारच्या दाली आपल्याला इथं भेटून जातात। शक्यतो मी डिमार्टमधूनच दाली वगैरे घेऊन येते, पण डिमार्टमध्ये कोणती तरी एखादी डाळ नव्हती आणलेली मी, तर तीच इथं घेऊन घेतली। त्यानंतर इथं कांदे, बटाटे छान होते, मग स्वस्त होते थोडे। त्यानंतर इथं ज्वेलरीची पण दुकान होते। इथं फक्त मी डिझाईन बघत होती मंगळसूत्राची। बघा तुम्ही पण, ज्वेलरीची डिझाईन खूप छान होती, पण घेतलं काहीच नाही, नुसतं बघत होती मी। आपल्या बायकांचं असंच असतं, आपल्याला काही घ्यायचं नसलं ना तरी पण आपल्याला बघायचं असतं की मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग आलं आहे, काय नवीन आलं आहे। त्यानंतर इथं पिंगर पापडांचे पण दुकानं होते। पिंगर, पापडं, सोयाबीन, मिरची, हळदी, नमक, हे सर्व खडे मसाले हे सर्व होते इथं। इथे जलेबी आणि त्याची पण दुकानं होती। झाला आमचा बाजार, आता चालले आम्ही घरी। एवढा पिशवीभर बाजार घेतला आम्ही। चला, पाऊस येणार आहे, पाऊस। इथं मग आम्ही रस्त्यात पुढे निघालो तर आम्हाला हा मोर दिसला इथं। बघा तुम्ही पण, किती छान दिसतं आणि एकटाच फिरत होता तो या जंगलात, इतका भारी वाटत होता। हा इंदोरचा असा ब्रिज आहे। हा जो रस्ता आहे ना, हा बंद आहे, कारण खालती जो मेन सपोर्टर पाहिजे ते एकच पिल्लर उभं केलेलं आहे, 2 पिल्लर उभं केलेले नाहीये, त्यासाठी हा रोडचं उद्घाटनच नाही झालं। एवढा भाजीपाला घेऊन आम्ही आले घरी। आता काय भाजीपाला आणलाय तुम्हाला दाखवते। आता निवडून ठेवावं लागेल, अगोदर भाजीपाला आणला, आता याला सवरवाला निवडावा लागेल, व्यवस्थित फ्रीजमध्ये भरावा लागेल। आता तोंड हातपाय धुवून अगोदर चहा वगैरे घेते आणि मग तुम्हाला दाखवते काय भाजीपाला आणलेला आहे। बाहेरून आलं आणि चहा नाही घेतली तर काय फायदा, बाहेरच काहीतरी खाल्लं असतं आम्ही। आहोंनी गाडी पण थांबवली होती पाणीपुरीच्या गाड्यावर, पण म्हटलं नाही, माझा उपवास आहे म्हणून घरी येऊन चहा। या तुम्ही पण चहा प्यायला। एवढा सर्व भाजीपाला घेऊन आलेली आहे आज। कोथिंबीर, पालक, कोथिंबीर तर खूपच महाग झालेला आहे। त्यानंतर आणलं आहे हे कारलं आणि ही फुलगोबी। 30 रुपयाचा एक फुलगोबी आहे, हा नाही 40 रुपयाचा आहे ना, हा 40 रुपयाचा आहे। त्यानंतर आणलं आहे गिलकी आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी, आहोंना खूप आवडती। त्यानंतर आणले आहे
हे वांगे, काटेरी वांगे. हे वांगे फक्त आपल्या इथं महाराष्ट्रात भेटतं बरं, इथं भेटत नाही. कुठं कुठं भेटतात, कुठं कुठं नाही भेटत असं आहे. त्यानंतर आणल्या या बेसन घालून बनवायच्या मिरच्या, ही आपली हिरवी मिरची, हे बटाटे आणि ही फ्राय करायची मिरची आणलेली आहे. एवढा भाजीपाला आणलेला आहे. कशी वाटते भाजी? भाजी बघून मला असं वाटतंय मी पण भाजीवाली आहे का. भाजी विकू शकते मी, नाही का. 20 रुपये पाव शेवग्याच्या शेंगा, इतक्या महाग. टमाटर पण 50 रुपये किलो होते. टमाटर काही घेतले नाही कारण टमाटर चांगले पण नव्हते दिसत, त्यासाठी नाही घेतले. आणि आता या भाज्या व्यवस्थित नेटक्या करून फ्रीज मध्ये भरून ठेवायच्या आहेत. हेलो गाइस, मैं सब्जी भर के रखता हूँ. मेरे मम्मी को कहा मम्मी मैं भर के रखता हूँ, आप खाना. याच्यात आहे ना वांगे भरतो है ना. ठीक है. हेलो वांगे. ये की चला तर मग कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.